भाजपचं काम करायचं आहे. त्यामुळे भाजपचं काम करायला सुरुवात केली. घरी यायचं नाही, आता तुम्ही आपण सकाळी जायचं परत रात्री घरी. मी सगळ्यांना म्हटलं मी जाईल, ते सांगत होते असं करा तसं करा, तुम्ही सांगा. यायला 3 दिवस लागायचे आणि 3 दिवस डॉक्टर उपचार. त्यामुळे अंबरनाथला भविष्य. नमस्कार, सुस्वागतम. संजयजी यादक यांच्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज 17 सप्टेंबर म्हणजेच या देशाचे लाडके पंतप्रधान, कर्तृत्ववान पंतप्रधान अशी ज्यांची जगात ओळख आहे अशा माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा आज वाढदिवस. आणि तुम्ही योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, त्यांचाच वारसा पुढे नेणारे, त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक कार्य करणारे कल्याण जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष श्री संजयजी यादक यांचा सुद्धा आज वाढदिवस असतो 17 सप्टेंबरलाच. तर आज आपण मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने आणि संजयजींच्या वाढदिवसानिमित्ताने संजयजींची एक छोटीशी अशी एक मुलाखत आपण घेणार आहोत. संजयजी, तुमचं खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की मोदीजींना तर आता अवघं जगच ओळखतं, परंतु तुमचा आणि मोदीजींचा संबंध खूप आधीपासून आहे. तुम्ही त्यांना खूप आधीपासून ओळखता, आधीपासून जाणता. आम्ही तर त्यांना 2014 पासून एवढं ओळखायला लागलो. कधी तेव्हा असं वाटलं होतं का की मोदीजी एवढे मोठे पंतप्रधान तर ते आहेतच, पण एवढे मोठा नेता म्हणून जग त्यांना मान्य करेल, आणि तुमचा आणि त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहेत, तर या दोन्ही गोष्टींचं उत्तर आणि ती भावना तुमच्या मनात नक्की काय आहे? सर्वप्रथम या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा वाढदिवस आणि मोदी साहेबांचा वाढदिवस एका दिवशी आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण हे भाग्य सगळ्यांनाच मिळत नाहीये. माननीय मोदी साहेब नरेंद्रजी हे संघाचे स्वयंसेवक, आणि स्वयंसेवक असल्यामुळे ते म्हणजे मला असं वाटतं गुजरातमध्ये मुख्यमंत्री व्हायच्या आधी ते संघाचं काम करायचे, प्रचारक होते, आणि त्यांना पण कल्पना नव्हती की मी ह्या देशाचा पंतप्रधान होईल. पण संघ परिवारामध्ये संघामध्ये काम करत असताना मला काय करायचं हे संघाचे पदाधिकारी सांगणार, की मला असं वाटलं की आमदार व्हायचं आहे, खासदार व्हायचं आहे, असं नाही. मला असं वाटलं की भाजपचं काम करायचं आहे, असं नाही. संघाला वाटलं की ह्या माणसाची, ह्या व्यक्तीची आवश्यकता तिथे आहे, तेव्हा त्याला त्या क्षेत्रात पाठवलं जायचं. त्यामुळे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की आज आमचा वाढदिवस आहे. अनेक वर्ष आम्ही, म्हणजे मला कळतंय असं की नरेंद्रभाई मोदीजींचा 17 तारखेला वाढदिवस, माझा वाढदिवस, त्यामुळे ह्या दिवशी आम्ही सेवा दिवस म्हणून पाळतो. त्यामुळे मी परत एकदा मी स्वतःलाच प्रचंड भाग्यवान समजतो आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही समाजात काम करतो. संजयजी, दुसरा प्रश्न असा की आज समाजामध्ये काम करत असताना अनेक लोक तुम्हाला ओळखतात, तुम्ही अनेक गोष्टींच्या माध्यमातून लोकांची मदत करत असता, पण याच तुमच्या सामाजिक जीवनाची सुरुवात कधी आणि कशी झाली? म्हणजे आज तर आम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या काही अडचणी असल्या, काही असल्या, लोक अनेक अडचणी तुमच्याकडे घेऊन येतात, परंतु पहिलं तुमच्या सामाजिक जीवनाची सुरुवात, किंवा असं कधी वाटलं की या सामाजिक क्षेत्रात आपण आपलं पाऊल पुढे टाकावं, आणि ते कधी आणि कसं झालं? माझे वडील तसे रामभाऊ म्हाळगी त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. माझा जन्म तसा पुण्याचा. 1970 साली माझा जन्म झाला. 69 साली आम्ही शहाडला राहिला होतो, म्हणजे बिर्ला मंदिर जे आहे तिथे. 5वी पर्यंत शिक्षण तिथे झालं. नंतर आम्ही अंबरनाथला आलो, आणि मी खरंच भाग्यवान समजतो. माझा पहिला दिवस असेल ना, आपल्या कांसेमध्ये केळकर म्हणून होते, त्यांच्या घराच्या इथे गुरुपौर्णिमेचा उत्सव झाला, आणि मला काही कल्पना नव्हती. बाबा म्हणाले जायचं आहे. मी गुरुपौर्णिमेच्या उत्सवापासून संघात शाखेमध्ये जायला लागलो. पण तिथनं आम्ही कांसे गावात राहिलो होतो, MP गेट होतो, मग संघ शाखा घेत होतो, संघ शाखेत जात होतो. मी शाखेचा मुख्य शिक्षक झालो, कार्यवाह झालो,
आणि असं करता करता 12वीला म्हणजे आम्ही भाऊसाहेब परांजपे आता आणि आधीची कांसई शाळा आपली, या शाळेमध्ये 12वीला असताना आम्ही कारसेवेला गेलो. तो कारसेवेचा किस्सा सगळ्यांना माहिती आहे. मागच्या मुलाखतीमध्ये पण आपण सांगितलं की कारसेवक 90 साली गेलो, 92 साली गेलो. 90 साली मुल्ला मुलायम त्यांचं राज्य होतं आणि त्यावेळी बऱ्याच कारसेवकांना मारलं गेलं. त्याच्यामध्ये माझं सुद्धा उन्नाव जेल हत्याकांडामध्ये मोठा अपघात झाला. माझा पुनर्जन्म आहे. अशा रीतीने संघाच्या माध्यमातून मी समाजकार्यात गेलो. त्यानंतर माझ्याकडे विश्व हिंदू परिषदची जबाबदारी, बजरंग दलाचं मी संयोजक, अंबरनाथ शहर संयोजक होतो. आणि असं करता करता संघाने एकदा सांगितलं की तुम्ही आता भाजपचं काम करायचं आहे. त्यामुळे भाजपचं काम करायला सुरुवात केली. खरं तर या प्रश्नामध्ये अनेकदा जो उल्लेख झाला तो म्हणजे एक शब्द जो तुम्ही सगळ्यांनीच ऐकला असेल, तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. त्यांच्या जीवनाची सुरुवात किंवा सामाजिक जीवनाची सुरुवात ही जसं त्यांनी सांगितलं की गुरुपौर्णिमेचा उत्सव होता स्वयंसेवक संघाचा आणि तुम्ही तेव्हा तिथे गेलात आणि त्या दिवसापासून तुमची सुरुवात झाली. जसं मागाशी तुम्ही म्हणाला की मोदीजींची सुरुवात सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं झाली. आणि ज्यांना माहिती आहे त्यांना सांगू इच्छितो की या मोदीजीच नाही तर या देशाचे तुम्ही सगळे आत्ताचे मोठे नेते तुम्ही जर नावं काढलीत तर सगळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते, स्वयंसेवक होते आणि आहेत. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा RSS या संस्थेने तुमच्या आयुष्यात काय असा परिणाम केला आणि मुळात संघाकडे काय अशी ताकद आहे की सगळे मोठे नेते अभिमानाने सांगतात की आम्ही स्वयंसेवक आहोत आणि आम्ही त्या एका संघटनेशी अजूनही जोडलेलो आहोत आणि त्या संघटनेतनं आम्ही आलेलो आहोत. हा काय विषय आहे RSS सगळ्यांना कळू दे. आजच्या ह्या पवित्र दिवशी चांगला प्रश्न आपण केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 साली विजयादशमीच्या दिवशी पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी त्याची स्थापना केली. मग हिंदू समाज जर संघटित झाला तर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळेल. कारण 1900 आपण इतिहासात बघितलं तर आपला समाज संघटित नव्हता. विविध संघटना होत्या, काही क्रांतिकारक वेगळ्या मार्गाने विचार करत होते. अशा वेळी डॉक्टरांनी हेरलं की ह्या समाजाला संघटित केलं तर ह्या इंग्रजांना आपण देशातनं हाकलून काढू. तेव्हा संघाची स्थापना झाली. हळूहळू संघाच्या माध्यमातून विविध संस्था, एक संघ परिवार आहे, परिवाराच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, बँकिंग क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्र असेल, कामगार क्षेत्रामध्ये भारतीय मजदूर संघ असेल, विविध क्षेत्रामध्ये संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक काम करतात. तसंच एक क्षेत्र आहे भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे आपण शेष नेतृत्व बघतोय आपण सगळं, की आज केंद्रामध्ये जेवढे ज्येष्ठ नेते आहेत हे सगळे संघाचे स्वयंसेवक आहेत. पण हे पूर्णपणे वेगळं आहे. संघाची कार्यपद्धती वेगळी आहे, भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती वेगळी आहे. संघ भारतीय जनता पार्टीमध्ये इंटरफेअर करत नाही आणि भाजपा फक्त मातृशक्ती जी आहे, मातृसंघटना ही आमची कोणती आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाने आम्हाला काय शिकवलं आहे की आपण जे काम कराल ते समाजासाठी करा, समाजाला संघटित करा. समाजामध्ये जे खालचे वर्ग आहेत, जे खालचे समाज आहेत, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं योगदान करा, आपलं जीवनदान करा. अनेक स्वयंसेवक म्हणजे MBA झालेले असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर्स असतील, आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण आपलं जीवन संघासाठी अर्पण केलेलं आहे. तर त्यामुळे हा संदेश घेऊन संघ काम करतो समाजामध्ये आणि समाजामध्ये काम करत असताना कुठेही प्रसिद्धीची हाव नसते. मधल्या काळामध्ये मागच्या लोकसभेला, विधानसभेला संघाने सांगितलं की समाजाने 100% मतदान करायला पाहिजे. संघाने सांगितलं की ह्या पक्षाला मतदान करा असं नाही. संघाचं मत असं आहे की ही लोकशाही आहे. ही लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी सगळ्यांनी मुख्य प्रवाहात येऊन, म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून, लोकशाही कशी निवडली जाते की लोकांच्या मताच्या माध्यमातून, आणि हे मत योग्य माणसाला पडलं पाहिजे.
याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त मतदानाचा टक्केवारी वाढला गेला पाहिजे. मग स्वयंसेवक प्रत्येकाच्या घरोघरी सांगत होते जाऊन की मतदान करा, मतदान जा. कारण मतदानाला लोक काय करतात, जोडून सुट्टे आले का बाहेर जातात. पण संघ काय करतं, संघ आम्हाला काय शिकवतं की संघ हे हिंदू समाजाला संघटित करा आणि या संघटितच्या माध्यमातून जे जे कुठे काय अन्याय होत असेल कोणावरती काय तो दूर करण्याचा प्रयत्न करा. आणि आपलं जे जीवन आहे हे दुसऱ्यासाठी आहे, मी तुझ्यासाठी काम करतो, असा जर विचार सर्व स्वयंसेवकांनी सगळ्या समाजातील लोकांनी केला तर सगळे प्रश्न सुटतील. हा संघाचा मूलमंत्र आहे की आपण समाजासाठी, समाजामधील शोषित लोकांसाठी काम करायला पाहिजे. खरंच खूप सुंदर उत्तर दिलं तुम्ही की संघ म्हणजे नक्की काय आणि का आज आपण जे बघतो की एवढे मोठे पूर्ण सगळं जे आपलं नेतृत्व आहे ते का संघातनंच बाहेर पडून एक खूप मोठं असं नेतृत्व आज देशात झालेलं आहे. खरंच खूप सुंदर उत्तर दिलं तुम्ही की संघ म्हणजे नक्की काय आणि का संघातनंच एवढे मोठे आज जे आपण नेत्यांची फळी बघतोय ती बाहेर आली आणि ते आजही अभिमानाने सांगतात की आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत. संजयजी, पुढचा प्रश्न सुद्धा मला त्याच्याच आधारावर विचारायचा आहे खरं तर की RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम तुम्ही आज भारतीय जनता पक्षाचं काम करताय आणि तुम्ही जसं सांगितलं की आम्हाला संघ सांगतं की काय पुढे आमची जबाबदारी आहे. तर जेव्हा संघाचे तुम्ही प्रचारक होतात, जेव्हा संघाचं तुम्ही काम करायचं त्या काळातल्या काही आठवणी तुमच्या असतील तर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. संघाचं काम करत असताना संघाने सांगितलं आता भाजपचं काम करा. नाही, भाजपचं काम करत असताना अनेक अनुभव आलेत. पण आपण जो प्रश्न विचारलाय की तुम्ही प्रचारक असताना तुम्ही तिथल्या त्याबद्दलच्या आठवणी तुम्ही सांगा. मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी 2 ते 2.5 वर्ष, 2.5 वर्ष पूर्ण मुरबाड तालुका मी विश्व हिंदू परिषदचं काम केलं पूर्ण वेळ. विश्व हिंदू परिषदचा मी प्रचारक होतो. पण संघाचं आणि विश्व हिंदू परिषदचं काम एकच की समाजाला संघटित करणं. फक्त विश्व हिंदू परिषदचं काम एवढं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जास्त काम असतं, बजरंग दलाचं काम असतं. आणि मी प्रचारक असताना बापू येवला म्हणून संघाचं तिथे प्रचारक होते, तालुका प्रचारक, आणि मी तिथे प्रचारक होतो. सुरुवातीला म्हणजे प्रचारक म्हणजे घरदार घरी यायचं नाही, नाहीतर तुम्ही आपण सकाळी जायचं परत रात्री घरी, सगळे असं नाही. गेल्यानंतर सगळं तशा त्यामाने माझी कोणाची ओळख नव्हती. आमच्या मंत्र्यांनी सांगितलं तर चंदन चौबे हे आता हयात नाही आहेत, ते नुकतंच त्यांचं हृदयविकाराने निधन झालं. असं चंदनजी म्हणाले की संजयजी 2 साल के लिए अभी घर नहीं आना. ठीक आहे, काही हरकत नाही. माझी निवासाची व्यवस्था तिथे मुरबाड MIDC आहे, तिथे आपले एक बाबा होते, त्यांचे त्यांचं एक छोटंसं मंदिर, 5-6 गायी आणि त्यांचं निवासस्थान होतं तिथे. मग मी एक छोटीशी, मला तिथे रात्री मच्छर चावायचे ना, मग मच्छरदाणी, छोटासा बिछाना मी आपण घरी येऊन गेलो होतो ते. आणि दिनक्रम सुरू व्हायचा माझा. दिनक्रम आरती झाली, हे झाल्यानंतर तिथे देऊळ असल्यामुळे आरती व्हायची. आणि प्रत्येक गावामध्ये टोकावडा असेल, मुरबाड असेल, सरळगाव असेल, या सगळ्या भागामध्ये प्रवास करायचा. आणि प्रवास करताना अनेक वेळा दुपारचं, सकाळची न्याहारी पण मिळत नसे, कारण की सगळ्या नवीन, माझ्या दृष्टिकोनातून सगळे नवीन घरं होती, माझी काही ओळख नव्हती. आणि तिथं काय आयतं रेडीमेड मिळत नाही की तुम्हाला बाबा हे प्रज्वल मुदवडकरांचं घर आहे, इथे जेवणाची व्यवस्था केली आहे. आपण आपलं काम करायचं, काम करत असताना समाजाला बरोबर घ्यायचं, समाजाचा विश्वास संपादन करायचा. कशासाठी करायचा की समाजाचं भलं झालं पाहिजे, समाजासाठी काम करायचं, असा दृष्टिकोन घेऊन आपण काम करतो. अजून एक आठवण सांगतो आपल्याला. प्रचारक असताना मुरबाडमध्ये एक कुटुंब होतं, हे नाव घेणं बरोबर नाही आता त्यांचं. आणि त्या कुटुंबामध्ये 3 भाऊ होते. सगळ्यांची
दोघांची लग्न झाली होती. मोठा भाऊ होता, त्याची मिसेस नुकतीच माहेरी गेली होती आणि तिला बाळ होणार होतं. आणि त्या काळामध्ये मी त्यांच्या घरी भोजनासाठी जायचो. आणि संघाचे जे संस्कार होते की त्या घरातील सगळे दुःख घ्यायची आपण, दुःख सोडवण्यासाठी आपली काही मदत लागली तर आपण करायची. हा संस्कार असल्यामुळे की त्या घरात काय काय दैनंदिन होत आहे, काय त्यांना अडचणी येत आहे, याचा पण आम्ही इनडायरेक्टली म्हणजे गेल्यानंतर काकू काय चाललंय, काकांना कशी तब्येत आहे, मुलांचं काय चाललंय, अशी विचारपूस आपण करत होतो. आणि नंतर काकूंकडनं कळालं की थोडंसं भाऊ हा प्रॉब्लेम आहे. पण ते स्वाध्यायाला जायचं, त्यामुळे प्रचंड विश्वास, भाऊ हा प्रॉब्लेम आहे. आमची मोठी सून जी आहे ती सून परत येणार नाही, ती म्हणजे मी माहेरीच राहणार, परत येणार नाही. पण तिला बाळ आहे. आता सासूबाईंना ते बाळाविषयी जास्त कौतुक, सूनबाईविषयी जास्त कौतुक, पण सासरे होते आणि ते भाऊ होते दुसरे, ते म्हणत नाही वहिनीला आणायचं नाही, वहिनीने असं. हे अनेक छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्यांची भांडणं होती. पण आईंचा लळाव त्या बाळाभोवती होता, सुनेभोवती होता. आणि त्या मला म्हणाल्या की संजयजी, त्याला मग भाऊ म्हणायचं, भाऊ तुम्ही माझ्यासाठी जा तिकडे, तिला समजवा आणि परत आणा. तर सगळे भाऊ बसले, मी बसलो, मी जेवलो. आणि जेवण झाल्यानंतर त्याने म्हणलं की असं असं आहे, मालाडला ती मुलगी होती आईकडे. मी सगळ्यांना म्हटलं मी जाईल. मी कोण होतो तिथे, प्रचारक होतो, मी विष्णूचं काम करायचं होतं. पण त्या घरातलं दुःख आहे, त्या घरातले लोक चिंतित आहेत. आपल्या प्रयत्नाने जर त्या घरातील दुःख दूर होणार असतील तर मी नक्की जाईल. पण मी त्यांना अट ठेवली होती, एक अट आहे माझी. हे म्हणतायत की आपल्याला काडीमोड घ्यायचं, ते मी काही करणार नाही. मी गेलो तर दोन्ही घर जोडल्याशिवाय येणार नाही परत. पण तो भाऊ म्हणाला तुम्ही जोडा, पण त्या मुलीला सांगा व्यवस्थित तिथे वागायचंय. अनेक अटी होत्या, त्या अटी आम्ही काय पूर्ण करणार नाही. ठीक आहे, मी सांगेल ना, योग्य ते सांगेल म्हटलं. आम्ही गेलो, इथनं 11 वाजता गेलो, सगळी झाली, बैठक झाली, चर्चा झाली, सगळं झालं. त्या मुलीशी आम्ही बोललो. आणि भांडणाचं कारण एकदम क्षुल्लक होतं, म्हणजे तुम्ही ऐकलात तर एकदम, म्हणजे काय की ती माहेरी होती, त्यावेळी अपेक्षा असते, पहिलंच बाळंतपण होतं, पहिलं मुलं होतं, नवऱ्याकडे अपेक्षा असते. आणि त्याचा व्यवसाय होता, म्हणजे कपड्याचा व्यवसाय होता. तो प्रत्येक गावामध्ये, कसं आहे, खेडेगावामध्ये जाऊन तो कपडे विकणं, असं करणं, असा व्यवसाय होता. त्या व्यवसायामुळे त्याला काही लक्ष बायकोकडे देता आलं नाही. ती माहेरी गेल्यानंतर ती थोडं की मला इकडे फिरायला आलेलं नाही, मला हे खाऊशी वाटलं. कारण शेवटी कसं आहे, डिलिव्हरी पिरियडमध्ये प्रत्येक महिलेला, मातेला खायची इच्छा असते. या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. या छोट्या छोट्या गोष्टीतनं यांचं स्वरूप एवढं मोठं आलं की आम्ही वेगळं होणार. मग ते सगळं समजवलं. प्रत्येक घर आनंदाने. आज तो मुलगा जो आहे, त्या मुलाचं नाव ओंकार, आणि तो आज ग्रॅज्युएशन तिथे नोकरी करतोय. हा सुंदर अनुभव. आणि ते घर आनंदात आहेत, आम्ही आनंदात आहेत. आणि असा स्वभाव माझा आहे की मला तुमचं दुःख दूर केल्याचा जो तुमच्या डोळ्यामध्ये आनंद होतो, त्याच्याने तर मला आनंद होतो. तर हा एक छोटासा अनुभव होता. अजून एक आठवण आहे आपल्याकडे. हे भरपूर आठवणी आहेत, पण आपण मोजक्या आठवणी घेऊ. अंबरनाथमध्ये मी साधारण 8वी 9वी 10वीला होतो त्यावेळी. आणि 10वीला म्हणजे माझं शाळा कांचे कॉलेज, म्हणजे कांचे शाळा, आत्ताची भाऊसाहेब पारंसपे शाळा, या शाळेमध्ये 8वी 9वी 10वीला होतो. त्या काळी मी मुख्य शिक्षक म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. तिथे आपण संघाची शाखा लावायचो. आणि त्या शाखेवरती 20-25 बाल, तरुण स्वयंसेवक, बाल आणि शिशु. आणि मुख्य शिक्षक असल्यामुळे दररोज लोकांच्या घरी जाणं, का आला नाही तू आज. हे संतोष मिरकुटे तर बाजूलाच होता. तर संतोष मिरकुटेच्या घरी आम्ही ध्वजस्तंभ ठेवायचो. एक दगड तयार केला चौकोनी, त्याच्यामध्ये ध्वज, असं वातावरण होतं. कांसे गावामध्ये राहिलं होतं त्यावेळी. आणि त्यावेळी जिल्हा प्रचारक आपले शरद भाऊ, म्हणजे शरदराव कुलकर्णी होते. आणि शरदराव भाऊ एका
बैठकीमध्ये म्हणाले की संजय किती संख्या होती शाखेमध्ये? म्हटलं 10, 12, कधी 20. शाखेची स्वयंसेवकांची संख्या वाढली. म्हटलं तुम्ही या, संख्या वाढेल. म्हणे मी येणार नाही. संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाच्या घरी जायला पाहिजे, त्या स्वयंसेवकाची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काय करायचं ते तुम्ही ठरवा, काय करायचं ते सांगत असं करा तसं करा, तुम्ही सांगा. ठीक आहे म्हटलं. मी शेवटी म्हटलं 15, 20, 25 पर्यंत आमची संख्या जायची. त्यानंतर आम्ही सगळ्या स्वयंसेवकांनी प्रत्येकाने आपल्या एक मित्राला घेऊन यायचं. आणि काय कशासाठी यायचं शाखेमध्ये? भारत माता की जय, खेळ खेळायचे, असे खेळ खेळण्यासाठी. त्यावेळी कबड्डी असेल, राम रावण खेळ, म्हणजे राम रावण खेळ, काश्मीर किसकाय, झूल झूल झेंडा झूल, असे बरेच खेळ, असे खेळ खेळण्यासाठी. मग प्रत्येकाच्या घरी जाणं, स्वयंसेवकाच्या घरी जाणं, बालांच्या घरी जाणं, शिशूंच्या घरी जाणं, असं करता 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 मला वाटतं तुम्ही त्या चाळीमध्ये राहत होतात कांस्य शाळेच्या फडके क्लासच्या समोर. तर तिथे सुद्धा मला वाटते बाबांना पण मी त्यावेळी रविवारी सकाळी शाखा असायची, सकाळी मी जायचो. आणि का स्वयंसेवक आला घरी नाही म्हणून आम्ही घरी जायचो लगेच. आणि मग पालकांना ते बरोबर की आपल्या मुलाची कोणतरी काळजी घेत आहे. असं करता करता 120 संख्या झाली एकदा. आणि मी भाऊंना फोन केला, शरद भाऊ आमच्याकडे 120 झाली. मी येतो म्हणाले, पण मी अचानक येणार. तर तुम्ही म्हणा नाही भाऊ आज येणार म्हणून 120 असं नाही. पण भाऊ ज्या दिवशी शाखेत होते त्या दिवशी संघ प्रार्थनेला 101 बालांची उपस्थिती होती. हे मला एकदम, म्हणजे मी त्यावेळी 9वीला असेल आणि दुपारची शाळा सुटली 6 वाजता, घरी आल्यानंतर 6:30ला परत शाखा संघस्थान, असं होतं. हा एक सुंदर अनुभव. खरंच तुम्ही खूप सुंदर अनुभव सांगितले, तुम्ही प्रचारक असतानाचे आणि तुम्ही मुख्य शिक्षक असतानाचे. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की जसं तुम्ही सांगितलं की संघ आम्हाला जबाबदारी देतो आणि ती आम्ही पार पाडतो, तर तसंच संघाने तुम्हाला पुढची जबाबदारी दिली, ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची, की आता सामाजिक जीवनातून राजकीय जीवनाचा सुद्धा तुम्हाला आता प्रवास करायचा आणि तो सुद्धा तुम्हाला राजकीय जीवन तुम्हाला आता पुढे जगायचं आहे. तर त्याचे सुद्धा अनुभव असतील, कारण अनेक लोक प्रभागातीलच नव्हे तर अख्ख्या अंबरनाथ शहरातून तुमच्याकडे येत असतील, त्यांच्या काही समस्या असतील वगैरे वगैरे अनेक गोष्टींसाठी. पण एक काळ जो असा होता जो सगळ्यांनाच, देशातच नव्हे तर जगाला ज्यांनी हाहाकार माजवला होता, म्हणजे कोरोनाचा काळ. कोरोनाच्या काळात तुम्ही जसं अख्ख्या जगाने बघितलं की नरेंद्र मोदीजींनी जे नेतृत्व दर्शवलं, की अख्ख्या जगाने मान्य केलं त्यांचं नेतृत्व, की कोरोनाच्या काळात नेतृत्व कसं असावं तर मोदीजींसारखं काम करावं. मग संघाकडनं काम झालं, भारतीय जनता पक्षाकडनं अनेक काम झाली. तुम्ही तुमच्या लेवलला अंबरनाथमध्ये, तुमच्या प्रभागामध्ये कोरोना काळातल्या काही आठवणी सांगू शकता का? तुम्ही तुमचा अनुभव काय होता कोरोनामध्ये लोकांसाठी काम करता? ह्या काळामध्ये कोरोना हा विषाणू आला, ह्या विषाणूवरती काही औषध नव्हतं. डॉक्टरांकडे कोणत्या प्रकारची माहिती नव्हती की याला कसं थांबवावं आपण. आणि संपूर्ण जग थांबलं होतं. चीनमध्ये, अमेरिकेमध्ये त्याच्यावरती काही औषधं उपचार सुरू झाले, पण आपल्याकडे संशोधन सुरू झालं की लसी. आणि याचं एकमेव कारण म्हणजे नरेंद्र मोदीजी. ह्या देशाला आणि जगाला दिशा देणार आणि नेतृत्व लाभलं आपल्या देशाला. ह्या नेतृत्वाने प्रचंड सखोल अभ्यास करून की आपण आपल्या इथे म्हणजे आत्मनिर्भर भारत आपण जे म्हणतो ना, याच्या माध्यमातून आपल्या शास्त्रज्ञांकडनं ही लस तयार केली आणि ही लस लोकांना दिली. 140 कोटी जनता या लोकांना तर दिलीच, पण 100 देशांना पण दिली. हे झालं देशाचं. त्या काळात पीपी किट सुद्धा आपल्याकडे नव्हती. आपण पीपी किट सुद्धा स्वतः आपल्या इथल्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शोध लावून आपण ते केलं तयार. म्हणजे अनेक गोष्टी असतील वैद्यकीय क्षेत्रामधल्या. अंबरनाथचं म्हटलं तर आपण इथे अंबरनाथच्या प्रशासकीय माध्यमातून अनेक गोष्टी घडत होत्या. आपण पीपी किट, जनकल्याण समिती आहे संघाची, त्यांच्या माध्यमातून पीपी किट आपण वाटप म्हणजे डॉक्टरांसाठी आपण छाया हॉस्पिटलला पीपी किट दिलं. दुसरं असं की त्या काळामध्ये एखादा रुग्ण आढळला त्याची टेस्ट करायला लागायची. टेस्टचं ते सगळे रिपोर्ट्स 3 दिवस लागायचे.
हे सगळं सायन किंवा इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याचे लॅब्स होत्या आणि त्या लॅब्समधनं ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह असं त्याचा जो रिझल्ट यायचा तो यायला 3 दिवस लागायचे आणि 3 दिवस डॉक्टर उपचार करत नव्हते. आणि त्या काळात त्या रुग्णाचा मृत्यू पण व्हायचा. ही गोष्ट म्हटलं की आपल्या इथे का नाही ती लॅब असावी. मग याच्यासाठी आम्ही माननीय कलेक्टर त्यांच्याकडे मागणी केली, शासनाकडे मागणी केली की जास्तीत जास्त ह्या भागामध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये लॅब द्याव्यात. त्यांनी मग वाशीला दिली, नंतर अंबरनाथ बदलापूरसाठी लॅब दिली. म्हणून ते लॅब आणण्याचं काम आपण केलं, त्यासाठी प्रयत्न केले. आता दुसरी गोष्ट अशी की एक छोटासा अनुभव आहे आपल्या प्रभागामधला की त्या काळामध्ये भीती वाटायची लोकांना. म्हणजे दवाखान्यात जायचं, मग तिथं गेल्यानंतर माणूस परतच येणार नाही. माझा स्वतःचा अनुभव असं की मी पुण्याला गेलो होतो आणि आपल्याच ऑफिसमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय वाचनालय ते आपण टेस्टिंग म्हणजे अँटीजेन टेस्टसाठी आपण सुरू केलं होतं शासनाच्या माध्यमातून. मी तिथं टेस्ट केली स्वतः. मी पॉझिटिव्ह आलो. आमचे चारही 2 मुलं आणि मिसेस त्यांना पण म्हटलं करा. मी तिथूनच आपलं डेंटल जे कॉलेज आहे तिथे ऍडमिट झालो. मी आलो 10-15 दिवसांनी परत आलो. आल्यानंतर आमचे ते मातेकर म्हणून आहेत. ते आजारी होते, त्यांची मिसेस आजारी होती, त्यांची मुलगी लीना ती पुण्याला होती. मग ते म्हणाले की दादा असंच आहे, आई बाबा नाही कर. आणि दुसरे बोराडे म्हणून एक कुटुंब आहे आपल्या बाजूला, ते पण आजारी होते. मी रात्री डेंटलची गाडी बोलवली 1 वाजता. त्यांना जबरदस्तीने म्हटलं तुम्ही ऍडमिट व्हा आणि उपचार करा. आणि रात्री 1 वाजता ती ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो आणि त्याकडे म्हणजे रुग्ण आढळला का लोक 100 फूट लांब. आणि मग त्यांना ऍडमिट केलं. ते बोराडे होते, त्यांना ऍडमिट केलं. त्याच्यापैकी बोराडे स्वतः ते गेले. त्यानंतर काकू होत्या, त्या आल्या व्यवस्थित बरं. म्हणजे अशा रीतीने लोकांमध्ये जी भीती होती, म्हणून संघाचा स्वयंसेवक म्हणजे काही ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये संघाची अशी टोळी असायची स्वयंसेवकाची. ती टोळी 10-10 दिवस 15-15 दिवस त्या भागामध्ये जाऊन अँटीजेन टेस्ट करायची, लोकांना मदत करायची आणि ती मुलं ते झाल्यानंतर 15 ते 20 दिवस घरी न जाता बाजूला राहायची आणि त्याच्यावर काय होत असेल उपचार करायचे. अशा रीतीने संघाच्या माध्यमातून काम झालं. आपण पण आपल्या प्रभागामध्ये विविध स्तरावरती काम केलं आणि असे चांगले वाईट अनुभव आले त्या काळामध्ये, पण तो काळ पण गेला. याच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी कसं आहे, शेवटी एखादा आजार औषधाने ते 50% बरं होतंच, पण त्याचा जो आत्मविश्वास असतो तो वाढवण्याचं काम आपल्या शासनाने पण केलं. मोदीजींनी विविध माध्यमातून डॉक्टरांचं अभिनंदन केलं, थाळ्या वाजवल्या म्हणजे काय की आपलं लक्ष डायव्हर्ट झालं पाहिजे आणि जे लोक काम करतायत रात्रंदिवस म्हणजे डॉक्टर असतील, पोलीस असतील, यांच्यासाठी ते अभिनंदनासाठी थाळ्या वाजवल्या. अशा रीतीने प्रचंड सगळ्या समाजाने काम केलं आणि त्यामुळे आपल्या इकडे काही जास्त हानी झाली नाही, मानवी हानी कोणती झाली नाही. आपण अजून बघतो की चीनमध्ये सुद्धा कोरोना आहे, पण आपल्या इथे तसं नाही. याचं एकमेव कारण माननीय नरेंद्र मोदीजी. तुमचे कोरोना काळातले अनुभव ऐकून खरंच आम्ही त्या काळात पुन्हा गेलो की केवढा हाहाकार माजवणारा तो काळ होता, किती सर्वांना त्रास झाला. आता पुढे बघत असताना तुम्ही प्रभागात काम करताच तुमच्या, परंतु तुम्ही एक तुमचा प्रभाग आणि अंबरनाथ शहर त्या उपर जाऊन याचं भविष्यात कसं असावं तुमचा प्रभाग आणि हे शहर असं तुम्हाला वाटतं आणि भविष्यासाठी तुमच्या या शहरासाठी काय कल्पना आहेत ते जरा आम्हा सगळ्यांना सांगा. अंबरनाथ ही पवित्र भूमी आहे. शिवमंदिर आहे आपल्याकडे, ऐतिहासिक शिवमंदिर आहे. इथे पांडवांचं वास आहे, पांडवांचा स्पर्श झाला ह्या भूमीला आणि त्यामुळे ही पवित्र भूमीमध्ये आमच्या अंबरनाथमधील सर्व जनता सुखी झाली पाहिजे हा ध्यास आहे आमच्याकडे. अंबरनाथचा विकास करत असताना सर्व समाजाला बरोबर घेऊन विकास झाला पाहिजे, प्रामुख्याने ही भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करत असताना समाजामध्ये समाजाला घेऊन समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. अंबरनाथमध्ये एक मोठी समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. ही पाण्याची समस्या म्हणजे 2050 पर्यंत तरी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. अंबरनाथमध्ये
MSCBची म्हणजे लाईटची समस्या आहे आपल्याकडे. लाईटची समस्या सुद्धा सोडवण्यासाठी म्हणजे आता आपल्याकडे म्हणजे आपण मुंबईचं उदाहरण घेतात लोक की मुंबईमध्ये लाईट जात नाही, पण आमच्याकडे लाईट जाते. पण मुंबईमध्ये सगळे अंडरग्राऊंड केबल आहे. इथे पण आपण तो प्रयत्न केला की संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये भूमिगत केबल गेली पाहिजे, जेणेकरून शटडाऊन होणार नाही लाईटचं. ह्या दोन प्रामुख्याने समस्या आहे. आणि अंबरनाथ हा पूर्व आणि पश्चिम म्हणजे पूर्व भाग सगळा डोंगराळ आहे, उंच सकल आहे, आणि पश्चिम हा सपाट आहे. तर प्रामुख्याने सगळ्यांच्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरामध्ये काम करेल आणि आमचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा काम करेल. त्यामुळे अंबरनाथला भविष्य चांगलं आहे. ह्या दिवशी आम्ही म्हणजे आज विश्वकर्मा जयंती, माननीय नरेंद्रभाई मोदीजींचा वाढदिवस, माझा वाढदिवस, आणि आम्ही हा वाढदिवस नुसते केक कापत नाहीये. आपण हा वाढदिवस सेवा पंधरवडा या 15 दिवसामध्ये भाजपच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, स्वच्छता अभियान असेल, असे अनेक उपक्रम राबवले जातात. उद्या आपण छाया हॉस्पिटल आहे, छाया हॉस्पिटलमध्ये सगळ्या रुग्णांना फळ वाटप असेल, असे छोटे छोटे उपक्रम आमचा कार्यकर्ता करत असतो. म्हणजे सेवा पंधरवडा आणि कार्यकर्ता असं समीकरण. आणि आमचे कोणत्याही मोठ्या नेत्यांचे आम्ही मोठमोठे होर्डिंग आणि हे म्हणजे आमच्या नेत्यांनी म्हटलंय करायचंच नाही. हा जो खर्च जो होतो तो सामान्य जनतेसाठी करा, लोकांच्या हितासाठी करा. आज ह्या दिवशी माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांना खूप खूप शुभेच्छा. यांचं आरोग्य दीर्घायुष्य हो, दीर्घायुष्य लाभो त्यांना, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसाच आज माझाही वाढदिवस, त्यामुळे मला सुद्धा त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक ऊर्जा प्राप्त होते की आमचं देशाचं नेतृत्व किती कणखर आहे. जगाला आणि विश्वगुरू होण्यासाठी ही जी वाटचाल सुरू आहे त्याच्यामध्ये 100% योगदान नरेंद्र मोदीजींचं आहे. तसंच आमचे देवाभाऊ, जे देवाभाऊंनी गेल्या 2-2.5-3 वर्षामध्ये जे हलवलंय ना, हे प्रचंड काम आहे. म्हणजे आमचे खरंच म्हणजे रात्री 1 वाजता नरेंद्रभाई झोपतात, सकाळी उठतात, तसे देवेंद्र भाऊंचं काम आहे. आणि आमचे देवाभाऊ म्हणजे ओठात आणि मनामध्ये एकच वाक्य. म्हणजे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रामाणिकपणे सोडवला. प्रामाणिकपणे जर इच्छाशक्ती असेल तर काही होऊ शकतं. हे ज्वलंत उदाहरण आपण आता मागच्या काळामध्ये बघितलं. असे देवाभाऊ असतील, नरेंद्र भाऊ असतील, नरेंद्रजी असतील, असं नेतृत्व लाभलं तर जगामध्ये आपण विश्वगुरू नक्की होऊ. खरंच खूप खूप धन्यवाद नरेंद्रजी मोदी, आणि तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जमलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.